बोंधू अशोक खरात याच्यावरती शिर्डी पोलीस स्टेशनला सावकारी आणि शेतकऱ्याची फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये तपास करताना शिर्डी पोलिसांना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या, ज्यामध्ये सप्ता पतसंस्थेमध्ये अनेकांच्या नावे उघडलेली जी खाते आहे याच्यावरनं कोट्यावधीचे व्यवहार केले गेले, ज्यामध्ये प्रतिभा चाकणकर यांचं देखील नाव आहे। आतापर्यंत 33 जणांची चौकशी झाली होती। आता प्रतिभा चाकणकर या देखील आता चौकशीच्या साठी हजर झालेल्या आहेत। त्यात मी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आहे। आपण जर बघितलं तर पोलीस ठाण्यामध्ये आता यांची चौकशी सुरू आहे। आपण जी ही समोरची रूम बघतो आहे, यामध्येच आता त्यांची चौकशी, त्यांचे जबाब नोंदवून घेण्याचं काम जे आहे ते शिर्डी पोलिसांकडनं करण्यात येत आहे। समता पतसंस्थेमध्ये रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याच्या नावे 4 खाते आहेत, ज्यावरनं 2,40,00,000 रुपयांची जी देवाणघेवाण आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळं या खात्यावरती जी रक्कम काढली किंवा ठेवली गेली ही त्यांनीच ठेवली का, याबद्दलचा जबाब जो आहे तो यांच्याकडनं नोंदवला जातोय। आतापर्यंत 33 जणांची चौकशी झाली, ज्यामध्ये 33 जणांनी सांगितलंय की आम्ही हे खाती उघडली नव्हती, त्याचबरोबर आम्ही ती सह्या आमच्या नाहीत। त्यामुळं अशोक खरात यानं ही खाती उघडल्याचं आतापर्यंत तरी स्पष्ट होतंय। आता रुपाली चाकणकर काय जबाब देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।